नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 5 आहे, ज्यामध्ये आपण महिला व बालिका विभाग भरती संरक्षण अधिकारी कनिष्ठ या पदाकरता मित्रांनो आपण परीक्षाभिमुख अशी संपूर्ण काही अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण पाहत आहोत। जर मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, किंवा मित्रांनो तुम्ही आपल्या ऑफिशियली टेलिग्राम ग्रुपवर जाऊन देखील त्या ठिकाणी देखील मित्रांनो आपण संपूर्ण व्हिडिओची लिंक्स अवेलेबल करून दिलेली आहे। तुम्ही ते देखील संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो तुम्ही पाहू शकता। तर सुरू करू आपल्या आजच्या व्हिडिओला आणि पाहू या व्हिडिओमधील आता काही आपण अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न। तर मित्रांनो, यामधील जे प्रश्न आहेत जे की आपली रिसेंटली 2024 सालची जी परीक्षा झालेली आहे महिला व बालिका विभागाची, ज्यामध्ये संरक्षण अधिकारी कनिष्ठ हे देखील पद होतं, त्या पदाकरता मित्रांनो परीक्षा घेण्यात आली होती। त्याचे PYQ क्वेश्चन देखील आपण यामध्ये ऍड केलेले आहेत। त्यासोबतच तुम्हाला परीक्षेमध्ये येतील असे आपण एक्सपेक्टेड स्वरूपाचे दोन्ही प्रश्न यामध्ये आपण जे मित्रांनो समाविष्ट केलेली आहेत। त्यामुळे प्रत्येक प्रश्न हा IMP असणार आहे, काळजीपूर्वक या ठिकाणी लक्ष द्या। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे मित्रांनो, पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर यापैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की स्वामी विवेकानंद। तर स्वामी विवेकानंद यांनी जे आहे जे की त्यांचे गुरु, तर स्वामी विवेकानंदाचे गुरु कोण होते? तर त्यांचं नाव आहे रामकृष्ण परमहंस, असं जे आहे त्यांचं नाव आहे। यांच्या स्मरणात जे आहे पश्चिम बंगालमध्ये या मठाची जी की स्थापना जी आहे स्वामी विवेकानंद यांनी जी आहे ती केलेली आहे, म्हणून पर्याय नंबर याचं ए हे उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न दुसरा आपला असा आहे, इसापूर धरण किती साल पूर्ण झाले इसापूर या धरणाला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय नंबर ड, जे की 1982। तर जे इसापूर धरण आहे ते थोडक्यामध्ये 1982 सालामध्ये जे की बांधणं झालेलं आहे। तर पर्याय नंबर याचं जे की ड उत्तर या ठिकाणी होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न तिसरा आपला, खालीलपैकी कोणाला आद्य क्रांतिकारक म्हणून जे आहे ते ओळखलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क, म्हणजे की सी, वासुदेव बळवंत फडके। तर ब्रिटिश राजवटीत विरुद्ध सशस्त्र उठाव केल्यामुळे त्यांना जे आहे आद्य क्रांतिकारक असं जे की म्हटलं जातं। पर्याय नंबर याचं जे की सी हे उत्तर जे आहे ते होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील चौथा असा आहे, CBDT चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची खालीलपैकी नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की नितीन गुप्ता। तर नितीन गुप्ता यांना CBDT याचे जे थोडक्यामध्ये जे की नवीन अध्यक्ष जे आहे ते करण्यात आलेलं आहे, ज्याला आपण केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ असं देखील म्हणतो। तर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे ते अध्यक्ष आहेत। त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की पाचवा, ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीच्या डॅश म्हणून काम करतो, तर काय म्हणू? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की चिटणीस म्हणून। तर ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव किंवा चिटणीस म्हणून जे आहे प्रशासकीय कामकाज पाहतो। पर्याय नंबर याचं ए थोडक्यात उत्तर होणार असेल। त्यानंतरचा सहावा प्रश्न, नॉर्मन बोरलॉग अवॉर्ड डॅश या क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल दिला जातो। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, शेती। तर शेती क्षेत्रातील जो अवॉर्ड आहे तो हा आहे नॉर्मन बोरलॉग अवॉर्ड। तर हा IMP आहे, लक्षात ठेवून घ्या मित्रांनो। हे पुरस्कार कृषी किंवा शेती क्षेत्रातील विशेष कामगिरीसाठी दिला जातो। त्यानंतरचा आपला सातवा प्रश्न असा आहे, बी हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, नारायण मु गुप्ते यांचं जे आहे थोडक्यामध्ये बी हे टोपण नाव आहे। तर मराठी साहित्यात नारायण मुरलीधर गुप्ते यांना जे आहे बी या नावानं जे आहे ते ओळखलं जातं, म्हणून पर्याय नंबर याचं ब हे थोडक्यात उत्तर होणार असेल। त्यानंतर पुढील प्रश्न आपला, ॲनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होम रूल चळवळ जे की सुरू केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की लोकमान्य टिळक यांच्यासोबत जे आहे मिळून जे की होम रूल ही जी आहे चळवळ जे की सुरू केली, तर ॲनी बेझंट यांनी आणि लोकमान्य टिळक यांनी। तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर याचं ए। त्यानंतर आपला नववा प्रश्न, खालीलपैकी महानगरपालिका नसलेलं ठिकाण कोणतं आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की रत्नागिरी। तर रत्नागिरीमध्ये महानगरपालिका नाही, तिथे फक्त नगरपालिका आहे, म्हणून पर्याय नंबर याचं ब हे उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला प्रश्न 10वा, 1802 मध्ये कोणत्या पेशवाने इंग्रजांशी तैनाती फौजाचा करार केला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड, दुसरा बाजीराव। तर 1802 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशवाने ब्रिटिशांशी वसईचा तह करून तैनाती फौजाचा जो आहे थोडक्यामध्ये स्वीकार केला।
म्हणून पर्याय नंबर याचं जे की ड हे उत्तर जे या ठिकाणी होणार असेल. जर मित्रांनो तुम्ही अजूनही महिला व बालिका विभाग भरती 2025च्या संरक्षण अधिकारी कनिष्ठ या पदासाठी आपली असलेली स्पेशल रेकॉर्ड बॅच मित्रांनो तुम्ही जॉईन केलं नसाल तर लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या. त्यामध्ये जे काही आपली 2024 मध्ये झालेली भरती होती महिला व बालिका विभागाची संरक्षण अधिकारी कनिष्ठ या पदासाठी त्यावेळेस देखील जागा होते मित्रांनो. तर त्यावेळेस आपण यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण ऍड करून दिलेले आहेत व त्यासोबतच संपूर्ण काही इफेक्टिव्ह ईबुक देखील आपण त्यामध्ये ऍड केले आहे व त्यासोबत तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कोर्स देखील त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच संभव प्रश्नपत्रिका देखील त्यामध्ये आपण ऍड करून दिलेला आहे आणि आताची जी आपली डिस्काउंट मध्ये प्राइस आहे जी की 499 फक्त ठेवलेली आहे, जी की या बॅच मध्ये तुम्हाला हे सर्व काही इंटिग्रेट करून दिलेलं आहे, ज्यामुळे तुम्हाला कोणतेही बुक्स घेण्याची गरज पडणार नसेल किंवा तुम्हाला कोणतेही याहून अधिक महागड्याची कोचिंगची देखील अजिबात गरज पडणारी नसेल मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही स्पेशल बॅच जॉईन केली नसेल त्यांनी लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या आणि संरक्षण अधिकारी कनिष्ठ या पदाच्या मित्रांनो परिपूर्ण तयारीसाठी तुम्ही येथून जे काही लागेल ते मित्रांनो मिळवून घेऊन चांगल्या उत्तम तयारीला लागू शकता. तुम्ही अजूनही आपला स्पेशली क्रॅश कोर्स जॉईन केलं नसेल तर मित्रांनो लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची आपली ऑफिशियली लिंक दिलेली आहे, त्यामुळे तुम्हाला परीक्षा दृष्टिकोनातून सर्व काही ए टू झेड IMP मित्रांनो आपण त्यामध्ये कव्हर करून दिलेलं आहे, ज्यामुळे तुम्हाला इतरत्र कशाची आवश्यकता पडणारी नसेल. जसं मित्रांनो आपण रिसेंट एक्झाममध्ये परीक्षा अधिकारी या पदासाठी बहुतांश विद्यार्थ्यांना आपण यश मिळवून दिलेलं आहे, त्या प्रकारे आपण या पदासाठी देखील त्याच प्रकारचा आपण एक कंटेंट घेऊन आलेला आहे, त्यामुळे लगेचच्या लगेच जॉईन करा, चांगल्या आणि मित्रांनो उत्तम तयारीला लागा. त्यानंतरचा प्रश्न पुढील 11वा असा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे काम काय होते? तर सुमंताचं थोडक्यामध्ये काय काम होतं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड परराज्यांशी संबंध ठेवणे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात सुमंताकडे परराष्ट्र व्यवहाराची थोडक्यात जबाबदारी जी की देण्यात आलेली होती. त्यानंतरचा प्रश्न आपला 12वा, खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय सांख्यिकी दिन हा साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की 29 जून, जे की PC महालनोबिस यांच्या जन्मदिनी भारतात जे की राष्ट्रीय सांख्यिकी दिन हा साजरा केला जातो, म्हणून पर्याय नंबर याचं ब हे उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला 13वा प्रश्न, भारतरत्न मदर टेरेसा यांचा जन्म कोणत्या देशात झाला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब अल्बानिया या देशामध्ये आहे भारतरत्न जे की मदर टेरेसा यांचा जो की जन्म जो की झालेला होता. त्यानंतरचा आपला 14वा प्रश्न, साहित्याचा पहिला नोबेल पुरस्कार रवींद्रनाथ टागोर यांच्या या पुस्तकास मिळाला, तर कोण्या? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब गीतांजली या पुस्तकात जो आहे थोडक्यात मिळालेला आहे, पर्याय नंबर याचं ब जे की उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला प्रश्न 15वा, फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्प जपानमध्ये कोणत्या बेटावर आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब होन्शू या जे थोडक्यामध्ये बेटावर आहे, म्हणून पर्याय नंबर याचं ब हे उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला 16वा प्रश्न, माइन काम्फ हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की ॲडॉल्फ हिटलर याचं जे थोडक्यामध्ये हे आत्मचरित्र आहे, ज्याला मराठीमध्ये आपण माझा लढा हे देखील असं म्हणतो. तर माझा लढा हे जर्मनचा हुकुमशहा ॲडॉल्फ हिटलर याचे आत्मचरित्र आहे, म्हणून पर्याय नंबर याचं काय होईल? ब हे उत्तर होणार असेल. त्यानंतर 17वा प्रश्न, गीर वन जे आशियातील सिंहाचे घर आहे ते कोणत्या राज्यात स्थित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की गुजरात या राज्यामध्ये स्थित आहे. तर आशियामध्ये जे काही सिंहाचे एकमेव निवासस्थान असलेलं गीर राष्ट्रीय उद्यान जे की गुजरात या राज्यामध्ये आहे, म्हणून पर्याय नंबर याचं ब हे उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला 18वा प्रश्न, हाडात सर्वात जास्त प्रमाणात कोणता घटक असतो खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की कॅल्शियम हा जो आहे हाडातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. मानवी हाडांच्या मजबूतीसाठी आणि वाढीसाठी कॅल्शियम हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो, म्हणून पर्याय नंबर याचं ड हे उत्तर जे थोडक्यात होणार असेल. त्यानंतर आपला प्रश्न 19वा, जुलै 2002 ते जुलै 2007 या कालावधीत भारताचे राष्ट्रपती कोण होते खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क APJ अब्दुल कलाम हे जे आहे 2002 ते 2007 या काळात राष्ट्रपती पद भूषवलेलं होतं, पर्याय नंबर याचं क हे उत्तर जे आहे थोडक्यात होणार असेल. त्यानंतरचा 20वा प्रश्न, संयुक्त राष्ट्राने मानवाधिकाराचा वैश्विक जाहीरनामा केव्हा स्वीकार केला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की 10 डिसेंबर 1948 रोजी जे आहे संयुक्त राष्ट्राने मानवाधिकाराचा जो काय वैश्विक जाहीरनामा आहे तो स्वीकारलेला आहे, म्हणूनच आपण 10 डिसेंबर हा दिवस मानवाधिकार दिन म्हणून जो की साजरा करतो मित्रांनो. पर्याय नंबर याचं क हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 21वा प्रश्न, देशातील लोकांना मुक्तपणे संबोधित करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या रेडिओ कार्यक्रमाचं नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क मन की बात हे जे आहे या कार्यक्रमाचं थोडक्यामध्ये नाव आहे, पर्याय नंबर याचं काय उत्तर होईल? जे की क हे उत्तर जे थोडक्यामध्ये होणार असेल.
त्यानंतर आपला 22वा प्रश्न, जहांगीर आर्ट गॅलरी खालीलपैकी कुठे स्थित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की मुंबई या ठिकाणी जे की जहांगीर आर्ट ही सुप्रसिद्ध गॅलरी जे की मुंबईतील काळा घोडा या परिसरामध्ये जे की स्थित आहे. पर्याय नंबर याचं ए उत्तर होणारं असेल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न 23वा, आम आदमी पार्टी या राजकीय पक्षाचे निवडणूक चिन्ह काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की झाडू. हे जे आहे आम आदमी पार्टी, ज्यालाच की आपण आप पार्टी असं देखील म्हणतो, AAP ज्याला आपण आप असं म्हणतो, या जे की पक्षाचं अधिकृत निवडणूक चिन्ह झाडू हे आहे. त्यानंतर आपला 24वा प्रश्न, भारतात 1856 मध्ये डॅश यांनी पुरातत्व विभागाची जी की स्थापना केली, तर कोणी आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की लॉर्ड डलहौसी यांनी जे आहे भारतात 1856 मध्ये जी की पुरातत्व विभागाची स्थापना जी आहे ती केलेली आहे. त्यानंतरचा आपला 25वा प्रश्न पुढील, विजयस्तंभ खालीलपैकी कोठे आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, चित्तोडगड या ठिकाणी जे की आहे. तर मेवाडचा राजा राणा कुंभा यांनी जे आहे जे की बांधलेला विजयस्तंभ राजस्थानमधील चित्तोडगड या ठिकाणी आहे. पर्याय नंबर याचं ब, जे की उत्तर या ठिकाणी होणारं असेल. त्यानंतर 26वा प्रश्न, भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान जे की कोणते खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे आहे. आणि हे जे आहे जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान जे की उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. पर्याय नंबर याचं ब, जे की उत्तर जे आहे ते होणारं असेल. त्यानंतर आपला 27वा प्रश्न, दुर्मिळ हंगुल हरिण डॅश येथे आढळते, तर कोण्या राज्यामध्ये? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की काश्मीरमध्ये हंगुल म्हणजे की ज्याला आपण काश्मीरी स्टॅग असं म्हणतो, हे प्रामुख्याने काश्मीरमधील दाचिमगाम या राष्ट्रीय उद्यानात जे आहे ते आढळतं. पर्याय नंबर याचं ड हे उत्तर होणारं असेल. त्यानंतर 28वा प्रश्न, सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर डॅश येथे स्थित आहे, कोण्या ठिकाणी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की मदुराई या ठिकाणी जे आहे ते जे की स्थित आहे. तामिळनाडू राज्यातील मदुराई शहरात हे सुप्रसिद्ध मंदिर आहे, म्हणून पर्याय नंबर याचं क उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा आपला 29वा प्रश्न पुढील काय म्हणतो पहा, भारतात मिश्मी पर्वतरांग कोठे आहे खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की अरुणाचल प्रदेशामध्ये मिश्मी हिल्स या ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेशात जे की राज्यामध्ये आहेत. त्यानंतर आपला 30वा प्रश्न, बांधवगड राष्ट्रीय उद्यान डॅश येथे स्थित आहे खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क, मध्य प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे. तर वाघांसाठी प्रसिद्ध असलेलं बांधवगड राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे. तर मित्रांनो, असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 30 क्वेश्चन होते जे की आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत परीक्षा दृष्टिकोनातून. आणि जेवढे काही प्रश्न आपण पाहत आहोत ते तुमच्या बाल विकास विभागासाठी मित्रांनो सर्व काही IMP's क्वेश्चन्स आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं स्पेशली मित्रांनो टेस्ट सिरीज ई-बुक्स किंवा त्यासोबत व्हिडिओ कोर्स पाय केला नसेल तर लगेच मिळून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन प्रश्नांसोबत. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.